जरा थांबा मित्रांनो. जर तुम्हाला वाटत असेल श्रीमंत होण्यासाठी खूप जास्त पगार लागतो, तर मित्रांनो आयुष्यभर हीच चूक करत राहणार आहात तुम्ही. आज मी तुम्हाला एक असा आकडा दाखवणार आहे. फक्त एक हा आकडा नाहीये. तुम्ही 30 वर्षानंतर करोडपती होणार की नाही होणार हे आज ठरणार आहे. 15,000 पगारात नोकरी सुरू केलेला माणूस देखील रिटायरमेंटच्या वेळेला 1 कोटीचा फंड आज इझिली उभा करू शकतो आणि 50,000 पगार असणारा माणूस आयुष्याच्या शेवटी रिकाम्या हाताने देखील जाऊ शकतो. फरक पगाराचा नाहीये मित्रांनो, फरक आहे सेव्हिंग रेशोचा. आज मी तुम्हाला 3 गोष्टी शिकवणार आहे. एक म्हणजे किती टक्के वाचवायचं. 2 दरवर्षी ती बचत कशी वाढवायची, ज्याला आपण स्टेप अप एस-आय-पी असं म्हणतो. आणि 3 सर्वात महत्त्वाचं ॲसेट अलोकेशन कसं करायचं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मी तुम्हाला एक्झॅक्ट स्क्रीनवरती प्लॅन देणार आहे. आजपासून तुम्ही ह्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये वापरू शकतात. चला मित्रांनो सुरुवात करूया. सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना विनंती आहे. आपल्या YouTube चॅनलवर महाराष्ट्रातील लाखो लोक महिन्याला व्हिडिओ बघतात. पण त्यातल्या 80% लोकांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नाही. तर प्लीज पहिल्यांदा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला माझ्या व्हिडिओमुळे तुमच्या नॉलेजमध्ये वाढ होत असेल, तुम्हाला कंटेंट आवडत असेल, तर नक्की हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना देखील शेअर करा. चला मी स्क्रीनवर दाखवतो. आता मित्रांनो तुम्हाला एक खूप सिंपल प्रश्न विचारतो. तुमचा पगार किती असू शकतो? 5,000 असू शकतो, 10,000 असू शकतो, 25,000 असू शकतो, 50,000 देखील असू शकतो, 2,00,000 देखील असू शकतो. बघा प्रत्येकाला पगार असतो, प्रत्येक जण पैसा खर्च करतो. प्रत्येक वर्षी तुमच्या पगारामध्ये वाढ देखील होते. काही लोकांचा पगार 5-10% वाढतो, काही लोकांचा पगार 3 ते 4% वाढतो. खूप सारे आपले असे मराठी बांधव आहेत ज्यांचा पगार 3-3, 4-4 वर्ष ₹1 वाढत नाही आणि काही लोकांचा पगार मात्र 2 ते 3 वर्षाला डबल देखील होतो. पण आपल्याला एक सर्वसामान्य मराठी माणसाचा विचार करून या ठिकाणी प्लॅन बनवायचा आहे. स्टेप अप एस-आय-पीचा प्लॅन बनवायचा आहे, ॲसेट अलोकेशनचा प्लॅन बनवायचा आहे. असं गृहीत धरूया मित्रांनो आपल्याला ₹15,000 पगार आहे. मी जर म्हटलं तुम्हाला 15,000 पगारामध्ये तुम्ही जास्तीत जास्त किती पैशाची बचत करू शकता? जर पर्सनल फायनान्समध्ये गेला, तर पर्सनल फायनान्स असं सांगतं, की बाबा तुम्ही कमीत कमी 20% बचत ही केलीच पाहिजे. इथं जगण्या-मरण्याचा प्रश्न आहे आमच्या लाखो लोकांचा. 15,000 पगारातलं 20% जर वाचवलं, तर खायचं काय? घर चालवायचं कसं? संसाराचा गाडा ओढायचा कसा पुढं? हा प्रश्न आहे. बरोबर आहे. मग अशा सर्वसामान्य माणसाला 20% चा फॉर्म्युला लागूच केला जाऊ शकत नाही. आणि असे पण काही लोक आहेत, जे पगाराच्या 40% पर्यंत बचत करू शकतात. मित्रांनो तुम्हाला माहित आहे का? पर्सनल फायनान्समध्ये तुम्ही तुमच्या पगाराच्या जास्तीत जास्त 40% चीच बचत करू शकता. त्याच्यावरती बचत करणं इम्पॉसिबल आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो आपण 20 ते 25,000च्या पगाराने सुरुवात करणार असो, तर आपण 5 ते 10% ची जर मंथली बचत केली किंवा 15% ची बचत केली, 20% ची बचत केली, तर काय होऊ शकतं? असं मी गृहीत धरतो या ठिकाणी आपल्याला प्रत्येक महिन्याला ₹25,000 पगार आहे. आता काही लोकांसाठी हा पगार खूप मोठा असू शकतो. काही जणांसाठी हा पगार खूप छोटा देखील असू शकतो. ऑन एन एव्हरेजली जर बघितलं तर कॉर्पोरेट प्रायव्हेट सेक्टरमध्ये साधारणतः प्रत्येक वर्षी 7 ते 8% ची पगारवाढ होते. आणि गव्हर्नमेंट सेक्टरचा जर विचार केला तर 3-4% पर्यंतची तिथं देखील पगारवाढ होते. पण काही लोक आहेत त्यांची पगारवाढ बिलकुल होत नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण महागाईनुसार, परिस्थितीनुसार एक नॅचरल ग्रोथ रेट ही प्रत्येकाच्या पगारामध्ये असते. आपण एव्हरेजली काय करणार आहोत? फक्त 5% चा पगारवाढ गृहीत धरणार आहे. आता बघा मित्रांनो, ज्या व्यक्तीचं इन्कमच मुळात कमी आहे, मंथली सॅलरी कमी आहे, घरात खाणारी तोंड भरपूर आहेत, खर्च करणाऱ्यांची संख्या घरात कमी नाहीये. अशा कंडिशनला त्या व्यक्तीला 20% जर बचत कर म्हटलं, तर ते त्या व्यक्तीला पॉसिबलच होत नाही. काही लोकं 5% बचत करतील, काही लोकं 10% करतील, काही लोकं 20% बचत करतील. पण आपण ॲन एन एव्हरेजली पकडू, तुम्ही प्रत्येक महिन्याला 20% ची काय करताय? बचत करताय. आणि आपण मॅक्सिमम बचत जर करायची म्हटलं तर 40% च्या वर बचत करू शकत नाही. मग किती वर्षासाठी बचत करू शकतो आपण? 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष कितीही बचत करू शकतो आपण. आपण गृहीत धरू की आपल्याला जास्त वेळ नाहीये, फक्त 20च वर्ष टाईम आहे. 20 वर्ष बचत करायची आहे. बरोबर आहे. मित्रांनो आता मला सांगा, तुम्ही जर 20% ची बचत केली प्रत्येक वर्षी, पुढल्या 20 वर्षासाठी बचतीचा प्लॅन करणार असाल, तर हा पैसा लावायचा कुठं? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यासाठी आपल्याला ॲसेट अलोकेशनचा विचार करावा लागतो. त्या ॲसेटवर येणाऱ्या रिटर्नचा विचार करावा लागतो. जसं की तुम्ही जर इंडेक्स फंडामध्ये गेला, तर माझा तर तुम्हाला सल्ला असेल, तुम्ही इंडेक्स फंडामध्ये कमीत कमी 50% ची इन्व्हेस्टमेंट ही केलीच पाहिजे. जगप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरन बफेटनं देखील सांगितलंय, तुम्हाला मार्केटमधून पैसा कमवायचा असेल ना, तर इंडेक्स फंडामध्ये पैसा लावा
तुमची वेल्थ ऑटोमॅटिक क्रिएट होईल. मग इंडेक्स फंड काय करतो, तर मार्केटला कॉपी करतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तिथं फंड मॅनेजरचं कुठलंही डोकं राहत नाही. आणि माझ्याकडे जेवढे इन्व्हेस्टर आहेत ना, मेजॉरिटी इन्व्हेस्टरला मी ॲक्टिव्ह फंडपेक्षा काय करतो, फोकसली लार्ज कॅप इंडेक्स फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा सल्ला देतो. आता बघा, आपल्याला 30% अमाउंट कुठे इन्व्हेस्टमेंटसाठी वापरायचे आहे, लार्ज कॅप म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी अमाउंट वापरायचे. 25% अमाउंट आपल्याला इंडेक्स फंडामध्ये लावायचे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर मिड कॅप इंडेक्समध्ये देखील 20% ची अमाउंट लावायचे. आता मिड कॅपची रिस्क का घ्यायची आहे? कारण मिड कॅप म्हणजे मित्रांनो एक पळणारा बैल असतो. प्रचंड स्पीड असतं त्याचं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि सर्वात जास्त लाँग टर्ममध्ये जर वेल्थ क्रिएट करायचं असेल तुम्हाला, फास्टेस्ट वेल्थ क्रिएट करायचं असेल, तर मिड कॅप त्यासाठी बेस्ट आहे. त्याचबरोबर तुम्हाला मार्केटमधल्या अनिश्चिततेचा फायदा घ्यायचा असेल, अनिश्चिततेवरती मात करायची असेल, तर त्यासाठी तुमच्याकडे गोल्ड सारखं असेट असलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही गोल्ड ईटीएफमध्ये देखील इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि प्रॉपर पोर्टफोलिओला डायव्हर्सिफाय करण्यासाठी फ्लेक्झी कॅप किंवा हायब्रिड म्युच्युअल फंडाचं देखील अलोकेशन देणं गरजेचं आहे. हे अलोकेशन कशा पद्धतीने आपल्या पोर्टफोलिओमध्ये राहील, याचा एकदम डिटेलमध्ये या ठिकाणी डेटा दिलाय. आता बघा मित्रांनो, तुम्ही लार्ज कॅप फंडामध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली, तर ॲन एन एव्हरेजली जर तुम्ही 5 वर्ष मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड राहिला, तर 12% पर्यंत रिटर्न तुम्हाला जनरेट होऊ शकतात. तेच जर तुम्ही इंडेक्स फंडामध्ये गेला, मग इंडेक्स फंड विशेषतः निफ्टी 50चा इंडेक्स फंड जर घेतला, तर साधारणतः 13% आसपास पाठीमागच्या काही वर्षाचे रिटर्न इंडेक्स फंडाचे आहेत. मिड कॅप फंडामध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली, तर तिथं देखील जवळपास 15-16% रिटर्न मिळू शकतात. तुम्ही गोल्डचा जर विचार केला, तर पाठीमागच्या 10 वर्षात गोल्डनं इक्विटी मार्केटपेक्षा जास्त रिटर्न केलेत. त्यामुळे गोल्डमध्ये देखील तुम्ही 10% चे रिटर्न काय करू शकता, कन्सिडर करू शकता. आणि फ्लेक्झी कॅप फंड जे आहेत, हायब्रिड फंड आहेत, हे देखील 12-13% पर्यंत रिटर्न मिळतील. म्हणजे एव्हरेज रिटर्न जर काढले तुमचे सर्व ॲसेट क्लासमध्ये प्रॉपर डायव्हर्सिफिकेशन करून, ते 12-13% पर्यंत काय होतील, जातील. मग आपण जे ॲसेट अलोकेशन केलं, जे 20% ची बचत केली, हे आता इन्व्हेस्टमेंटसाठी वापरायचे आहे. जर समजा आपण ॲक्चुअली पुढल्या 20 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करत राहिलो, तर काय होतं ते दाखवतो तुम्हाला. बघा मित्रांनो, आपल्याला ₹25,000 पगार आहे असं आपण गृहीत धरले. आणि आपल्याकडे इन्व्हेस्टमेंटसाठी जो कालावधी आहे ना, तब्बल तो 20 वर्षाचा कालावधी आहे. मग आपण 25,000चा 20% जर बचतीचा रेट काढला, तर साधारणतः मंथली आपली 5,000 ची एस-आय-पी सुरू होते. बघा, प्रत्येक महिन्याला 5-5 हजार रुपयांची बचत केली, तर वर्षाच्या शेवटी तुमची इन्व्हेस्टमेंट झालेली असेल ₹60,000. म्हणजे ₹60,000 तुम्ही तुमच्या पगारातील बाजूला काढले. आता हे जे आपण बाजूला काढलेले पैसे आहेत, हे काय करणार आहोत, 60,000 वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंटसाठी वापरणार आहे. हे सगळे पैसे काय आपण इंडेक्स फंडामध्ये, मिड कॅप फंडामध्ये किंवा स्मॉल कॅप किंवा गोल्डमध्ये नाही वापरणार. आपण त्यातली 30% अमाउंट काय करणार आहोत, लार्ज कॅप फंडामध्ये वापरणार आहोत. काही अमाउंट इंडेक्स फंडामध्ये वापरणार आहोत. काही मिड कॅपमध्ये, काही गोल्डमध्ये आणि काही फ्लेक्झी कॅप फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहोत. त्यामुळे आपली लार्ज कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट किती होईल, ₹19,214 इन्व्हेस्टमेंट होईल. इंडेक्स फंडामध्ये ₹16,099 प्रत्येक वर्षी इन्व्हेस्टमेंट होत जाईल. मिड कॅपमध्ये देखील ₹13,093 इन्व्हेस्टमेंट होईल आणि गोल्डमध्ये देखील 9,500 ची इन्व्हेस्टमेंट होईल. फ्लेक्झी कॅपमध्ये देखील ₹6,405 इन्व्हेस्टमेंट होईल आणि टोटल वर्षाच्या शेवटी आपला ₹64,313 फंड तयार झालेला असेल. बघा मित्रांनो, प्रत्येक वर्षी आपली सॅलरी वाढणार आहे आणि आपली सॅलरी जशी वाढेल, तसं आपण आपला सेव्हिंगचा रेट देखील वाढवणार आहोत. दुसऱ्या वर्षी आपला सेव्हिंगचा रेट किती झाला? 21% झाला. थर्ड इयरला गेला तुम्ही, 22% आपला सेव्हिंगचा रेट झाला. 10व्या वर्षी आपला सेव्हिंगचा रेट बनतो 29%. म्हणजे तुमची 10 वर्षानंतर एस-आय-पी सुरू झालेली असेल ₹11,247. म्हणजे तुम्ही सुरुवात 5,000 वरून केली. आता तुम्ही पोहोचला आहात 10 वर्षानंतर 11,247 ला. म्हणजे बघा, या ठिकाणी तुमची वार्षिक बचत किती असणार आहे? ₹1,34,966. आणि त्यातली तुम्ही मेजॉरिटी अमाउंट कुठे इन्व्हेस्टमेंटसाठी वापरणार आहेत? लार्ज कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी ही अमाउंट वापरणार आहात. हे पहिल्यांदा काय करा, लक्षात घ्या. त्याचबरोबर तुम्ही हे अमाउंट इंडेक्स फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहात, मिड कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहात. त्याचबरोबर तुम्ही गोल्डमध्ये देखील इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी करणार आहात, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि फायनली तुमचा कॉर्पस किती तयार झालेला असेल, हे देखील काय केलं या ठिकाणी दाखवलेलं आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी तुमचा फंड काय होणार आहे, वाढत जाणार. आता बघा, एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ज्या वेळेला तुम्ही कंटिन्यू बेसिसवर 20 वर्ष इन्व्हेस्टमेंट करत असाल, त्यावेळेला 20व्या वर्षी तुमचा पगार 25,000 असणार नाहीये.
तुमचा पगार झालेला असेल 63,174 आणि या ठिकाणी तुमचा सेव्हिंगचा रेट 20% वरून 39% वर जाऊन पोहोचलेला असणार. म्हणजे तुम्ही 20 वर्षानंतर जे तुम्हाला पगार होता 20 वर्षापूर्वी 25,000 तितकी 20 वर्षानंतर तुमची प्रत्येक महिन्याला एस-आय-पी सुरू झालेली असेल. ₹24,638 काय झाली आपली मंथली एस-आय-पी या ठिकाणी सुरू झालेली दिसून येते. आणि ही जी मंथली एस-आय-पी सुरू झाली, ही इन्व्हेस्टमेंट तुम्ही काय करत गेला परत लार्ज कॅप, इंडेक्स फंड, मिड कॅप, गोल्ड, फ्लेक्सी कॅपमध्ये टाकत गेला आणि अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही 20 वर्षामध्ये स्टेप अप एस-आय-पीच्या सहाय्यानं जवळपास 30,84,000 ची इन्व्हेस्टमेंट केली आणि या इन्व्हेस्टमेंटची तुमची फायनल कॉर्पस तयार झालेला असेल ₹96,52,000 म्हणजे तुमचा निव्वळ गेन प्रॉफिट किती आहे याच्यामध्ये ₹65,00,000 प्रॉफिट झालाय. म्हणजे मित्रांनो 25,000 पगार असणारा व्यक्ती देखील 1,00,00,000चा कॉर्पस या मार्केटमध्ये इझिली इन्व्हेस्टमेंट करून तयार करू शकतो आणि या 1,00,00,000 वरती ज्यावेळेला तो रिटायर होईल समजा 20 वर्षानंतर रिटायर झाला, तर 20 वर्षानंतर पुढल्या पिढ्यानपिढ्या तो कमीत कमी 24,000 ची एस-डब्ल्यू-पी सुरू करू शकतो. म्हणजे मंथली जितकी सेव्हिंग होती, तितके पैसे तिथून पुढे तो लाईफ टाईम काढू शकतो. त्यापेक्षा देखील जास्त पैसे काढू शकतो. गरज पडली मुलाच्या लग्नाला, मुलीच्या लग्नाला किंवा फॉरेनची ट्रिप करायची असेल, एखादं घर घ्यायचं असेल, शेती डेव्हलपमेंट करायची असेल किंवा गावाकडे फार्म हाऊस बांधायचं असेल, तर त्यासाठी लागणारे 10,00,000, 15,00,000, 20,00,000 तो वन टाईम म्युच्युअल फंडमधून काढू शकतो आणि ते इन्व्हेस्टमेंटसाठी वापरू शकतो. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळं एक सर्वसामान्य व्यक्ती या नात्यानं आपल्या मराठी माणसाची चूक काय होते? पगार वाढली का आपला पहिल्यांदा खर्च वाढतो. पण मित्रांनो पगार वाढल्यानंतर त्या प्रमाणामध्ये तुम्ही बचतीचं प्रमाण देखील वाढवा. जर तुम्ही बचतीचं प्रमाण वाढवलं तर ते इन्व्हेस्टमेंटसाठी पैसा जातो आणि इन्व्हेस्टमेंट मित्रांनो लाँग टर्ममध्ये वेल्थ क्रिएट करून देते. मित्रांनो तुमच्यापैकी प्रत्येकानं इन्व्हेस्टमेंट केली आहे, बरोबर आहे. पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना चूक काय करता? खूप चुकीच्या पद्धतीनं ॲसेट अलोकेशन निवडता. कोणतर मित्र असतो, नातेवाईक असतो किंवा शेजारी-पाजारचा एखादा काका असतो, मावशी असते. ती एल-आय-सीचं एजंट असते, तुमच्याकडे येते, एल-आय-सीचा प्लॅन सांगते. तुम्हाला सांगते पैसे डबल होणार, टिबल होणार आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता. मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्स ह्या 2 कंप्लीट गोष्टी आहेत. तुम्हाला इन्शुरन्स निवडायचं असेल, तर प्युअर टर्म प्लॅनच्या माध्यमातून इन्शुरन्समध्ये इन्व्हेस्टमेंट करा. इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्स एकत्रित करण्याची चूक बिलकुल तुम्ही करू नका. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर आपण बऱ्याच वेळेला ॲसेट अलोकेशन करत असताना बरेच लोकं फिजिकल गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात किंवा बँकेमध्ये एफ-डी करतात. मित्रांनो, तुम्हाला बँक एफ-डी कधीही श्रीमंत बनवणार नाही. बँक एफ-डी तुम्हाला गरीब करण्याचा एक खात्रीशीर मार्ग आहे. सुरक्षित मार्ग आहे मान्य आहे. पण तो मार्ग कुठं जातो? संपत्ती डिस्ट्रॉय करण्याकडे जातो हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळं तुम्ही प्रॉपर ॲसेट अलोकेशन करा, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. त्याचबरोबर गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली तरी चालू शकतं. मित्रांनो, तुम्हाला जर एस-आय-पी सुरू करायचं असेल, एस-आय-पीसाठी माझा गाईडन्स काय लागत असेल, तुमचा एक्झिस्टिंग पोर्टफोलिओ संदर्भात तुम्हाला जर काही रिव्ह्यू हवा असेल, तर तुम्ही मला कधीही कॉल करू शकता. तुम्हाला या संदर्भात पर्सनलाईज आपल्याकडून गाईडन्स केला जाईल. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओचा एनालिसिस आवडला असेल, असा डेटा ड्रिव्हन व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील, तर पुढला व्हिडिओ कुठल्या विषयावरती बघायचा आहे, कुठल्या स्टॅटिस्टिकल डेटावरती बघायचा आहे, हे नक्की कमेंट्स करून सांगा. त्यावरती देखील व्हिडिओ बनवला जाईल. धन्यवाद.